खडकी गावातील अमरवाडी येथे 17 जूनला ह्या घराची वास्तुशांती होती पहा. त्या घरामध्ये आलो आहे. संपूर्ण म्हणजे झालं आणि पूर्णपणे याचं वरचं पत्र्याचं जे शेड आहे किंवा पत्रा जो होता तर चांगल्या पद्धतीने त्याचं काम झालं होतं, परंतु अक्षरशः ते पत्त्यासारखं उडून बाहेर पडलं आणि फक्त भिंतीच दिसतात. काय नाव तुमचं? सुभाष किसन बोर. हां, तुमच्या किती भावांचं हे घर आहे? काय काय नाव? सुभाष किसन बोर, शिवाजी किसन बोर, भरत किसन बोर. बरं, नेमकं काय झाली घटना, कसं झालं? घटना म्हणजे जसं वारं आलं का, हां असं वारं आले, आम्ही बाहेर होतो हां. तिथं पडीमध्ये हां झाकण टाकत होतो. दाण्याला झाकण टाकतात अगदी उडाली लगेच. हां आणि मग आम्ही आहे ना, मला आपला जीव का तरी वाचवला पाहिजे. मग तिकडे आपला गोठा होता गुरांच्या गोठ्यामध्ये, तिथं गेलो, तिथं थांबलं आमचं. बरं, काय कसं झालं, काय तुम्ही होते का त्यावेळेस? नाही ना, सकाळी. हां बरं, ठीक आहे. घटना समजलं. म्हणजे 17 जूनला पूजा धरली होती तुम्ही, म्हणजे काम किती लाखाचं काम केलं सर? 10 लाख रुपयाचं काम केलं आणि पूर्णपणे म्हणजे जो सांगाडा आहे झालं होतं का? काम फिटिंग फिटिंग झालं, सगळं झालं. तर या आपण आता पाहू. बघा, हे किचनसुद्धा कशा पद्धतीने तयार झालं. किचन झालं, टॉयलेट झालं, बाथरूम झालं, सगळं दिसतंय समोर. आणि हे पहा, भिंती किंवा जे वरचं पूर्णपणे पत्रा आहे तो पूर्णपणे उडून गेल्याचं दिसतं इथं. पहा ही घटना, काहीच राहील नाही. तर ह्या पद्धतीने हे संपूर्ण खाली सिमेंटचे विटांचे तुकडेसुद्धा पडलेत आणि पूर्ण तयारी केली संपूर्ण, परंतु अक्षरशः एक 15-20 मिनटात जे वादळ झालं त्यामध्ये उडून गेलं. आणि जो अँगल आहे लोखंडी अँगल, तो सुद्धा कसा वाकलेला दिसतोय. तर अशाच पद्धतीने दुसऱ्या घरात जाऊ. हे पूर्णपणे हे संपूर्ण विटांचा खच आहे इथं पडलेला. आणि इथं खडकीचे सुद्धा ग्रामस्थ आलेले आहेत, संपूर्ण सगळे आलेले आहेत. आता हे दुसऱ्या घरात चाललो आहे आपण, त्यांच्या तिथं काय परिस्थिती ते सुद्धा पाहूया. पूर्णपणे काहीच राहील नाही, याला सुद्धा पूर्ण उडून गेलेले दिसतंय. काहीच राहील नाही, पत्राच राहील नाही अख्ख्या घराला. 17 तारखेला त्यांनी पूजेचं नियोजन केलं, चांगल्या पद्धतीने नियोजन म्हणजे केलं होतं, परंतु असं झाल्यावर शेतकरी अक्षरशः खचून गेलाचं दिसून येते. शेतीवर संपूर्ण हे कुटुंब आहे पहा. हे पूर्ण दुसऱ्या म्हणजे त्यांच्याच रूममध्ये एका दुसऱ्या आलो आहे, इथं पूर्णपणे संपूर्ण उडून गेले. आणि हे उडालेलं जे पत्रे आहेत ते संपूर्ण साईडला पडलेले दिसतात. तेव्हा संपूर्ण याच्यामध्ये दिसतंय कशा पद्धतीने पत्रे वाकलेत, त्याची लोखंडी अँगलसुद्धा कशा पद्धतीने वाकल्याचं दिसतंय. समोरसुद्धा काही अंतरावर दूरवरसुद्धा लोखंडी अँगल उडून गेल्याचं दिसतंय पहा इथं. एवढं भयान वारं होतं, 15-20 मिनटात अक्षरशः त्याचं नव्हतं करून टाकलं. अजून दुसऱ्या एका रूममध्ये जाऊ. किती रूम आहेत सगळे? 3 रूममध्ये. हां, तिघा भावांची 3 रूम केलेले आहे त्यांनी. पूर्ण काम तयार झालं, कलर बिलर मारून ओके तयार करून ठेवलं. पहा, त्या तिसऱ्या रूमला सुद्धा काहीच राहील नाही. ही सुद्धा मुंडारी सुद्धा समोर दिसते कशा पद्धतीने आहे. किचनचं सुद्धा नुकसान झालं आहे. लोखंडी अँगल किंवा ज्या पट्ट्या आहेत त्याचं सुद्धा नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. अशा पद्धतीने नैसर्गिक आपत्ती आली या कुटुंबावर आणि पूर्णपणे म्हणजे त्याला पत्राच राहिला नाही कुठंच, अक्षरशः पत्रा उडून गेल्याचं दिसून येतं आहे. इथं आता स्थानिक ग्रामस्थसुद्धा आले आहेत खडकीचे, तर त्यांनी सुद्धा भेट देऊन या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. आता शासन स्तरावर पंचनामा झाला आहे आणि त्या संदर्भात शासन काय देतं आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आता सध्या या निवाऱ्यात ते राहतात इथं तात्पुरता. या निवाऱ्यात ते राहतात आणि शेजारीच बंगल्याचं म्हणजे आपलं एक बांधकाम केलं, 3-4 रूम काढल्यात आणि त्या पद्धतीने त्यांचं राहण्याचं स्वप्न होतं. परंतु आता हे नुकसान झाल्यामुळं आता त्यांना पुन्हा काम करावं लागेल, आर्थिक खर्च करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली.